नमस्कार. रोखोक आपल्या सोबत प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयावरून सध्या सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. पण नीटचा निर्णय हा काही आजच्या माझ्या चर्चेचा विषय नाहीये. तर सुप्रीम कोर्टानं या नीटच्या निमित्तानं किंवा त्याच्याही आधी घेतलेल्या वेळोवेळी ज्या भूमिका आहेत आणि सरकारच्या कामात केलेला जो काही कथित हस्तक्षेप आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, दुकानदार कसं हळूहळू सामान ठेवून फुटपाथवर आक्रमण करतो घेतले जाते. हल्ली कोर्ट सरकारच्या कोणत्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. 2G स्पेक्ट्रम घोटाळा, डान्स बार बंदी, कोळसा खाणींवर बंदी, काळा पैसा आणण्यासाठी विशेष पथक अपॉइंट करण्यासाठी सूचना, IPL ला परवानगी द्यायची की नाही, अशा अनेक धोरणात्मक बाबींवर कोर्टच निर्णय घेतंय, सरकार घेतच नाहीये. पण त्याचबरोबर प्रदूषण रोखण्यासाठी डिझेलच्या गाड्या चालवाव्यात की नाही, की पेट्रोलच्या चालवाव्यात, हेल्मेट सक्ती करायची की नाही, सीट बेल्ट वापरायचा की नाही, गाडीला काळ्या काचा लावायच्या की नाहीत, हाऊसिंग कॉलनीतली स्वच्छता कशी ठेवायची, दिल्लीतला ट्रॅफिक असो, कॉलेजचा रॅगिंग असो, सिनेमाचं प्रदर्शन असो, रात्री 10 नंतर शास्त्रीय संगीत किंवा कुठलाही मनोरंजनाचा कार्यक्रम उघड्या हवेत करायचा की नाही, दिवाळीत फटाके उडवायचे की नाहीत, राजकीय सभा एखाद्या मैदानावर होऊ द्यायच्या की नाहीत, झाल्या तर याचं डेसिबल किती आवाजाचा लाऊडस्पीकर लावायचे, अशा सगळ्या दैनंदिन बाबीतही आजकाल तुम्ही आम्ही निवडून दिलेलं सरकार नाही, कोर्टच निर्णय घेऊ लागले. मग ते देवनाथ डम्पिंग ग्राउंड असेल, रस्त्यावरचे खड्डे असेल, पार्किंगला किती चार्ज लावायचा, पार्किंग कुठे करायचं की नाही करायचं, यासारख्या प्रश्नात कोणत्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं. मग हे साधे निर्णय कोर्ट का बरं घेत आहे. नद्या जोडणीसारख्या विषयात तज्ज्ञांनी मार्गदर्शन करायचं की कोर्टाने त्याचे निर्णय द्यायचे. वाघ अभयारण्यात पर्यटकांनी कुठे फिरायचं हे सुद्धा आजकाल कोर्ट ठरवत आहे. त्यामुळे न्यायदान करणारं कोर्टच आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहत आहे. विधिमंडळ, प्रशासन आणि न्याय यंत्रणा हे आमच्या लोकशाहीचे 3 महत्वाचे स्तंभ आहेत. विधिमंडळानं कायदे करायचे, प्रशासनानं त्याची अंमलबजावणी करायची आणि या दोन्ही यंत्रणा आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडतायत की नाही हे पाहायचं काम न्यायपालिकेने करायचं. ही सगळी आपली लोकशाहीची चोख व्यवस्था आहे. सरकार आणि न्यायपालिका या दोन्ही यंत्रणांच्या कार्यकक्षा अगदी पुसट होत चालल्या आहेत. संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि कायदे घटनेच्या चौकटीत आहेत की नाही हे तपासण्याचा अधिकार कोर्टाला आहे. पण अलीकडच्या काळात या दोन्ही यंत्रणांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण दोघांचा अहंगंड आहे का, सध्याची जी परिस्थिती आहे त्यामुळं हे सगळं निर्माण झालंय का, सगळेच निर्णय जर कोर्ट घेणार असेल तर मग आमचं काम काय, असा सवाल आता मंत्री करू लागले. न्यायालयांनी लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे असं आता मंत्री थेटपणे म्हणतायत. मग हे चुकीचं काय आहे. प्रशासनाला न्याय यंत्रणा हा पर्याय असू शकतो का, किंवा न्याय यंत्रणेला प्रशासन हा पर्याय असू शकतो का. न्यायालयाच्या अशा निर्णयांमुळे लोकशाही जिवंत आहे असं म्हणायचं का. प्रशासन चुकलं तर न्यायालयात दाद मागता येते, पण मग न्यायालय जर चुकलं तर दाद कुणाकडे मागायची. नीटच्या प्रश्नात हाच तर सवाल पुढे येतोय. न्याय यंत्रणा विरुद्ध सरकार या संघर्षावर तोडगा काय. चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा आज वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. कोर्टाची लक्ष्मण रेषा. कोर्टाची लक्ष्मण रेषा. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. हा देश चालवतोय कोण, सरकार चालवतोय का कोर्ट चालवतायत. कारण ह्या प्रकारचा निर्णय हा सरकारचा निर्णय आहे, सरकारने घ्यायचा आहे. तो घ्यायचा की नाही घ्यायचा हे सरकार बघेल. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला पडण्याचा काही अधिकार पण नव्हता, काही गरजही नव्हती. म्हणजे ह्या सगळ्या मुलांचा विचार न करता फक्त सुप्रीम कोर्टाला वाटलं म्हणून त्यांनी एक निर्णय द्यायचा, असं होऊ नाही शकत. हा देश नेमकं कोण चालवत आहे, सरकार की कोर्ट. हा केवळ राज ठाकरेंना पडलेला प्रश्न नाहीये. अलीकडच्या काळात तो सगळ्यांनाच पडलाय. कारण डान्स बार असो नाहीतर नीटची प्रवेश परीक्षा, IPLची बॅटिंग असो नाहीतर महिलांचा मंदिर प्रवेश, प्रत्येक बाबतीत कोर्टच निर्णय घेऊ लागलाय. न्यायाधीशांच्या या वाढत्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त होतीये. न्यायव्यवस्थेनं स्वतःची लक्ष्मण रेषा आखली पाहिजे, सरकारच्या अखत्यारीतील निर्णय घेणं टाळलं पाहिजे, असं परखड मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलंय. याआधी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कोर्टाच्या वाढत्या हस्तक्षेपावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आम्ही DM केला की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट एकदम लक्ष आहे. खरं म्हणजे एखाद्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने वैद्यकीय मंत्री म्हणून पूर्ण कारभार केला काय हरकत नाही. म्हणजे आम्ही निवडून येतो जनतेतून, एक्झिक्युटिव्ह पॉवर आमच्या आहे. पण आता सगळे निर्णय जर कोर्टातून व्हायला लागले तर त्यांनी करावं काम, केअर ऑफ हायकोर्ट. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनीही न्याय यंत्रणेला खडे बोल सुनावले होते.
लोकशाहीच्या प्रत्येक स्तंभानं आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. इतर स्तंभांना जे नेमून दिलंय त्या कामात हस्तक्षेप करता कामा नये. संसद आणि प्रशासनाच्या अधिकारांचा फेरविचार न्यायालय करू शकतं, मात्र ते करताना न्यायालयानं स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज आहे, असं मतप्रदर्शन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी केलंय. तर न्यायालयीन हस्तक्षेप टाळता येऊ शकतो. त्यासाठी काही न्यायमूर्तींनी अनाठायी उत्साहाला आवर घातला पाहिजे. लोकशाहीत न्यायालयांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी बोलून दाखवली आहे. या देशाचं सुप्रीम कोर्ट आणि 21 हायकोर्ट दररोज नवनवे आदेश सरकारला देत आहेत. हा खरंच सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे की लोकांनी निवडून दिलेलं सरकार कठोर निर्णय घेण्यात कमी पडतायत? त्यामुळंच देशात राज्य नेमकं कुणाचं, सरकारचं की कोर्टाचं, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. कोर्टाची लक्ष्मण रेषा या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे. विनयजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत नरेंद्र चपळगावकर, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरजी. चपळगावकर साहेब, आपलं स्वागत. व्ही एस सिरपुरकर हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. सर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आणि घटनेचे अभ्यासक, राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर उल्हास बापट आज या कार्यक्रमात आहेत. बापट साहेब, आपलंही स्वागत. हा जो आजचा मुद्दा आहे कोर्टाची लक्ष्मण रेषा, त्याचा विचार करताना जो एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात येत होतो, आपल्या पडद्यावर टीव्हीच्या पाहू शकता, आणि तो प्रश्न आहे, न्यायालय आणि सरकार यांच्या अधिकाराची लक्ष्मण रेषा काय? न्यायालय आणि सरकार यांच्या अधिकाराची लक्ष्मण रेषा काय? विनय सहस्त्रबुद्धे, बऱ्याच वर्षानंतर आपल्याकडे देशामध्ये एक सशक्त असं एका पक्षाचं बहुमत असलं सरकार आलं. तोपर्यंत त्याच्या आधी 25-30 वर्ष ही आघाड्यांची सरकार, म्हणजे एक प्रकारे दुबळी, लंगडी किंवा पांगळी अशी सरकार होती. ते स्वतःचे निर्णय घट्टपणे घेऊ शकत नव्हते. त्यांना डावी उजवीकडे बघायला लागायचं. पण इथे तर काही नाही. इथे 56 इंच की छाती तान के तुम्हाला सरळ सरळ चालता येत आहे. त्यामुळेच आता सरकारला या देशातल्या ज्या ज्या काही राज्यघटनेनं दिलेल्या किंवा इतर कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपला अंकुश असावा असं वाटतंय का? कारण वारंवार आपल्या सरकारातले मंत्री नेमकी काय कार्यकक्षा असावी आणि कोणत्या बाबतीत न्यायालयानं नाक खुपसू नये याच्यावर वारंवार भाष्य करतायत. आज नीटच्या संदर्भात त्याचीच ओढत राज ठाकरे यांनी देखील तेच विधान केलं. तुमच्या सरकारला आता न्याय खातं हे देखील तुमच्या मर्जीप्रमाणेच चालायला हवंय का? विनय सहस्त्रबुद्धे. हा कुठल्याही पक्षाच्या सरकारच्या मर्जीचा प्रश्न नसून हा संविधानाचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्ता हाती घेताना सांगितलं होतं की संविधान हीच माझी गीता आहे, तेच माझं बायबल आहे, तोच माझा आधारभूत ग्रंथ आहे, त्याच्याप्रमाणे काम मी करणार आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या व केंद्रातल्या सरकारांची भूमिका हीच आहे. मी आपल्याला साधं उदाहरण देतो. अलीकडच्या काळात नागपूर खंडपीठाने एक निकाल दिला की नागपूरला जे सरकारी महाविद्यालय आहे, वैद्यकीय महाविद्यालय, त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या सुधारणा कराव्यात, त्याच्यावर किती खर्च करावा, त्यात किती कर्मचारी नेमावेत, या प्रकारची एक लांबलचक यादी, अजेंडा त्यांनी दिला. आता यावर प्रकारचा जर खर्च करायचा झाला तर त्या खर्चाला आधी विधिमंडळाची मान्यता लागते. विधिमंडळाची मान्यता न घेता खर्च करणं हा विधिमंडळाचा हक्कभंग आहे. आणि त्यामुळे विधिमंडळाचा विशेषाधिकार जो आहे तो जपायचा की न्यायमूर्तींचा आदर ठेवायचा आणि न्यायालयाचा सन्मान राखायचा, अशा कचाट्यात सरकार सापडत चालली आहेत. आणि त्यामुळे न्यायमूर्तींनी आपली मर्यादा, न्यायाधीशांनी आपल्या ज्या काही संवैधानिक जबाबदाऱ्या आहेत त्याची जी मर्यादा आहे ती ओलांडू नये अशी स्वाभाविक अपेक्षा आहे. आता हे का घडतं याचा शोध घेणं आवश्यक आहे. आणि हे का घडत आलं लक्षात घ्या. याची सुरुवात 1979 झाली. कपिला हिंगोरानी नावाच्या एका महिलेनी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सादर केलं आणि त्याच्यातनं ते झालं आहे. त्याच्यानंतर मग PN भगवती हे न्यायमूर्ती असताना इथे खूप मोठे न्यायक्षेत्रातले जाणकार बसलेले आहेत, ते माझ्यापेक्षा अधिक सांगतील. परंतु हा जो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे जनहितार्थ याचिका, याचा एक इतका मोठा सुळसुळाट झाला की प्रत्येक विषयावर अशा याचिका करायच्या. आणि कोर्टानी न्यायाची जी भूमिका आहे की कायद्याची अंमलबजावणी होतीये का नाही तेवढं बघावं, ते वगळता किंवा ते सोडून नवीन कायदे करणं, नवीन नियम बनवणं, सगळं सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांवरती उत्तरं द्यायला लावणं आणि जे आपलं काम नाही ते काम करत राहणं, अशा प्रकारच्या एका गोष्टीचा छंद जणू न्यायमूर्तींना लागला असं दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आली. हे का घडलं असेल? मी ज्या
विनय सहस्रबुद्धे यांचा आवाज काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्या पळे येऊ शकत नाही, परंतु हा जो नवीन छंद न्यायालयांना आणि न्यायाधीशांना लागलेला आहे त्याच्याशी आपण थेट जाऊया नरेंद्र चपळगावकर यांच्याकडे. नरेंद्र चपळगावकर, द ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर असं म्हणतात. म्हणजे सौंदर्य हे जसं बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं तसं आजकाल न्याय हा देखील न्याय देणाऱ्या संस्थेच्या आणि न्याय देणाऱ्या न्यायाधीशाच्या डोळ्याप्रमाणे बदलतो की काय असं वाटायला लागलंय. आज आपण इथे नीट याच्याबद्दल कोर्टाच्या बदलत्या भूमिका याची चर्चा करत नाही आहोत, परंतु नीटमध्ये देखील दोनदा सुप्रीम कोर्टाने आपला स्टान्स बदलला. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अशा प्रकारे खेळायचा नेमका काय अधिकार मिळाला, याच्यात कुठल्या घटनेचं संरक्षण झालेलं आहे. चपळगावकरजी नंतर हाच प्रश्न घेऊन मी जाईन सिरपुरकर साहेबांकडे. प्रथम चपळगावकर. आपण विचारलेल्या प्रश्नाचं खरं उत्तर एक अगोदर असं सांगितलं पाहिजे की बऱ्याच वेळेला असं दिसतं की ज्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काही मतप्रदर्शन करण्याची गरज नाही, अगर ज्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही त्यात सुद्धा तो केला जातो. यामध्ये न्यायमूर्तींचा ते प्रकरण हाताळणाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची देशभक्ती याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पूर्वीचं थोडं उदाहरण घेऊ की वेगवेगळ्या प्रांतातली मुलं दुसऱ्या लांबच्या प्रांतामध्ये जर मेडिकलच्या शिक्षणासाठी गेली तर त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढेल असं एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना वाटलं आणि त्याप्रमाणे त्यांनी एक निकाल दिला. परिणाम असा झाला की अनेक प्रांतातील मुलांना अतिशय हालअपेष्टामध्ये फार लांब लांबच्या प्रांतामध्ये राहावं लागलं. त्यांना त्यांचं तिथे नीट स्वागत झालं नाही आणि त्यांना परत यावं लागलं. आता अगदीच नजीकची गोष्ट सांगायची असेल तर डान्स बार सारख्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची काही गरज होती असं मला स्वतःला त्या न्यायमूर्तींच्या बद्दल संपूर्ण आदर बाळगूनही वाटत नाही की ही बाब आपण त्यात लक्ष देण्याची आज आवश्यकता नव्हती. पण आता विनयजींनी जे एक उदाहरण सांगितलं त्याच्यापेक्षा एक वेगळं उदाहरण मी सांगतो. मला माहीत नाही नागपूर खंडपीठानं काय निर्णय दिला, परंतु समजा 2 कोटी रुपये खर्च करून सहस्त्रबुद्धेंच्या सरकारने एक मोठं यंत्र आणलं आणि हे यंत्र सरकारी इस्पितळामध्ये ठेवलं, पण ते चालवणारा डॉक्टरच तिथे नेमला नाही आणि जनतेचे 2 कोटी रुपये फुकट त्या ठिकाणी 2 वर्षापर्यंत व्याज पडून राहिलेले आहेत. असं जर न्यायालयाच्या निदर्शनास आणलं की आम्ही सरकारकडे अनेक अर्ज केले पण ते इथं डॉक्टरच नेमत नाहीत, तर न्यायालयानं विनंती जर केली तर बाबा इथं तुम्ही या त्यातला तज्ज्ञ डॉक्टर नेमा तर काय हरकत आहे, ह्याला विनाकारण केलेला हस्तक्षेप आहे असं मी मानत नाही. दुसरं उदाहरण आता परवाच घडलेलं आहे. ते आता इतकी छान छान उत्तम म्हणजे ज्यांना कायदा उत्तम माहीत आहे अशी पुष्कळ माणसं सरकारामध्ये आहेत, त्यांचे नावं आपण मुद्दाम घ्यायची गरज नाही. पण त्या सर्वांना हे माहीत होतं की जे परवा उत्तराखंडचं सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट आणली हे टिकणार नाही, हे सर्वांना माहीत होतं. कारण या संबंधीचे दोन्ही गोष्टींचे निर्णय यापूर्वी सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा दिलेत, पण असा राजकारणासाठी घ्यावा लागतो निर्णय असं म्हणणं भाग आहे. आणि असं जर झालं तर सर्वोच्च न्यायालयानं त्यात हस्तक्षेप केला, यामध्ये आपलं कर्तव्य केलं आणि कर्तव्य करण्याचा नाद जर एखाद्याला लागला तर त्यात काही मी त्या माणसाला दोष देत नाही. कर्तव्य करण्याचा नाद किंवा छंद जर कोर्टाला लागला तर त्यात काही गैर नाही. याचं कारण जे काम सरकारने करायला पाहिजे ते सरकार करत नाही, त्याच्यामुळे न्यायालयाला नाईलाजानी हस्तक्षेप करावा लागतो. विनय सहस्रबुद्धे, मी तुमच्याकडे येणार आहे. मला कल्पना आहे तुम्ही निश्चित याच्यावर उत्तर देणार आहात, परंतु असंच मत बहुधा सिरपुरकर साहेबांचं देखील असणार. सिरपुरकर साहेब, या देशातल्या अत्यंत प्रख्यात असे वकील असलेल्या अरुण जेटली यांनी देखील कोणत्या बाबतीत न्यायालयानं नाक खुपसायला पाहिजे किंवा नाक खुपसायला नाही पाहिजे याविषयी एक मत प्रदर्शित केलेलं आहे. आणि ते पट्टे अशा करता मला सांगा, पार्किंगचे चार्जेस किती असावेत, गाड्यांना काळ्या काचा असाव्यात की नसाव्यात, प्रदूषण होत आहे म्हणून डिझेलच्या गाड्या बंद कराव्यात की नाही कराव्यात, अहो एवढंच काय ब्लड बँकेत रक्त कसं आणि किती साठवलं जावं, दिवाळीत आम्ही फटाके उडवायचे की नाही, गाण्यांच्या मैफिलीच्या वेळा, नदी जोड प्रकल्प, मेडिकलचे प्रवेश, महिलांचा मंदिर प्रवेश. न्यायालयाला हा नवा छंद सॉलिड जडलाय. काम कमी आहे का?
परवा तर अश्रू ढाळत सुप्रीम कोर्टाच्या जजनी सांगितलं की आमच्याकडे काम भरपूर आहे. मग या बाबतीत न्यायालय का मध्ये येतंय? नीटमध्ये दोनदा आपले निर्णय का बदलतंय? आता बघा, मला काही तुमचे शब्दप्रयोग मान्य नाही आहेत. तुम्ही एक शब्दप्रयोग केला, नाक खुपसणे. नाक खुपसणे म्हणजे तरी एक ॲक्शन घ्यायची, याला मी नाक खुपसणं समजतो. करेक्ट. पण कोर्टासमोर जर याचिका आली आणि त्या याचिकेत असं म्हटलं गेलं की माझ्यावरती अन्याय होतो आहे, तर कोर्टाने तो मामला घ्यायला पाहिजे की नाही हे मला राजकीय पक्षांनी सांगावं, राजकीय पुढाऱ्यांनी सांगावं किंवा कोणीही सांगावं. पण हे जे पद्धत आहे बोलण्याची की हे नाक खुपसलं जात आहे, कोर्टाला छंद लागला आहे, हा तद्दन राजकीय प्रकार आहे असं तरी माझं स्वतःचं मत आहे आणि ते अत्यंत परखड मत आहे. हे बघा, कधीही कोर्ट सो मोठं ॲक्शन घेत नसतं. फार कमी मामल्यांमध्ये कोर्टाने स्वतःहून म्हणजे सो मोठं ॲक्शन घेतलेली आहे. पण जोपर्यंत कोर्टासमोर कुठलाही कज्जा, कुठलाही खटला येत नाही, तोपर्यंत कोर्ट समोर जाणार नाही ते करायला. अहो, गाड्यांचे काच असावेत की नाही, काळे असावेत की नाही, हे जेव्हा तुम्ही कोणावर तरी बंदी लादता की तुमच्या गाड्यांचे काच काळेच असावेत किंवा काळे नसावेत, तेव्हा तो माणूस जेव्हा कोर्टात जातो तेव्हा कोर्टाला हे म्हणून चालणार नाही की अरे मी हे जर डिसाईड केलं नाही तर हे चालणार नाही. त्यांनी डिसाईड करायलाच पाहिजे. त्याचं ते कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं पालन कोर्टाने करायलाच पाहिजे. बरं, कोर्ट म्हणजे तुम्ही एक फक्त सुप्रीम कोर्ट किंवा उच्चतम न्यायालय अशी तुमची कल्पना झालेली दिसते. त्याच्याशी मी मुळीच सहमत नाही. बाकीचे कोर्ट हायकोर्ट्स नाही आहेत का? डिस्ट्रिक्ट कोर्ट्स नाही आहेत का? आमचे जजेस नाही आहेत का? सिव्हिल जजेस नाही आहेत का? प्रत्येक ठिकाणी जेव्हा कोर्टाची पायरी कोणी चढतं आणि कोर्टाला ॲक्टिव्हेट करतं तेव्हाच कोर्ट हस्तक्षेप करतं. आणि हस्तक्षेप का करू नये बरं? म्हणजे मला एक कळत नाही की ज्या प्रश्नांवरती सरकारने अत्यंत गंभीर विचार करायला पाहिजे, तो आता तुम्ही नीटचा निर्णय घ्या. अहो, नीटचा निर्णय तर 2013च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे नीटची परीक्षा ही इट वॉज अ फे अकॉम्प्लाय, ते होणारच होतं. तुम्ही 3 वर्ष त्याच्यावरती बसून राहिलात. तुम्ही आपापल्या जे आता कोण मेडिकल कॉलेजेस चालवतं, कोणाची मेडिकल कॉलेजेस आहे, हे सगळं सर्वश्रुत आहे. मला एक दाखवा ना कोणीतरी की एका शिक्षकाची मेडिकल कॉलेज आहे. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांचं ते एक चरण्याचं कुरण आहे आणि म्हणून त्याच्यावरती अंकुश लावणं हे अत्यंत गरजेचं होतं. एका आता विद्यार्थी म्हणून गळा काढणारे लोक आलेले आहेत. अहो, त्या विद्यार्थ्यांना जेव्हा 10 वेळा 15 वेळा देशातल्या 10 ठिकाणून परीक्षा द्याव्या लागायच्या, तेव्हा हे गळे काढणारे राजकारणी कुठे होते? हा मला पडलेला प्रश्न आहे. एकदा कॅन्सरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती शस्त्रक्रिया सुप्रीम कोर्टाने केली, याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो. विनय सहस्त्रबुद्धे, तुमचं याच्यावरचं रोखठोक उत्तर अपेक्षित आहे. विनय. सन्माननीय शिरपूरकर साहेब हे फार मोठे न्यायविद आहेत, तसेच न्यायमूर्ती चपळगावकर साहेब सुद्धा. त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्ण सन्मानाची भूमिका ठेवून मी या ठिकाणी असं म्हणेन की अशा प्रकारे आपण राजकीय नेतृत्व जे निवडून आलेलं आहे, ज्यांना जनादेश मिळालेला आहे, विरुद्ध न्यायमूर्ती असा वाद घालू नये. तो घालण्याची माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे छंद हा शब्द समजा एखाद्याला थोडासा आक्षेपार्ह वाटला असेल तर तो मी मागे घेतो. पण चराऊ कुरण
किंवा गळे काढणं हे देखील शब्द तितकेच आक्षेपार्ह आहेत, कारण ते एक प्रकारचं व्हॅल्यू जजमेंट देतात. एवढं विनम्रपणे मी या ठिकाणी निदर्शनाला आणून देतो. मला एवढंच म्हणायचं आहे की या प्रकारे न्यायमूर्तींनी सगळ्याच विषयांवर, हे गोष्ट खरी आहे की सुओ मोटो निर्णय फार कमी वेळा येतात आणि न्यायमूर्तींची दरवाजे ज्यावेळी ठोठवले जातात त्यावेळी त्यांना निर्णय देणं भाग पडतं असं म्हणता येऊ शकतं. परंतु प्रत्येक गोष्ट ही आपल्या अखत्यारीतली आहे का नाही याचा देखील विवेक केला पाहिजे. ज्यांनी आधी नियम केले असतील, समजा मैफिलींच्या गाण्याच्या मर्यादा वेळेच्या ठरवण्याचा विषय असेल, त्याच्यात काही केवळ एका पक्षाचंच म्हणणं बरोबर असेल असं नाही, सगळ्या पक्षांचं असतं. रसिकता नावाची एक गोष्ट असते, इतर अनेक बाबी असतात, फटाके किंवा सभांचीच ठिकाणं, यालाही वेगवेगळे पैलू असतात. सगळे पैलू न्यायमूर्तींसमोर येतीलच याची कुठल्याही प्रकारची खात्री नाही. आणि न्यायमूर्ती केवळ आलेल्या तक्रारीची शहानिशा करून त्यांच्या पद्धतीने न्यायदान करत असतील तर त्याच्यामध्ये अन्याय होण्याची जरूर शक्यता राहते. जसं मी एक उदाहरण देतो, 1993 मध्ये हजरतबलला एक काही जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. या ओलीस ठेवलेल्या लोकांना किती कॅलरीचं अन्न द्यावं याबद्दल न्यायमूर्तींनी निर्णय दिलेला आहे. आणि हे न्यायमूर्ती अंधारुजीना जे सुप्रीम कोर्टाचे वकील होते त्यांच्या एका लेखामध्ये याबद्दलचा सगळा सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. आता मिलिटरी ऑपरेशन मध्ये ओलीस ठेवलेल्या लोकांना किती कॅलरीचं अन्न द्यावं हे जर न्यायमूर्ती ठरवणार असतील तर मला असं वाटतं की या देशाचं सगळं सत्तातंत्र हे न्यायमूर्तींच्या ताब्यात जाईल. हा लोकशाहीमध्ये जो आपल्याकडे एक कार्यविभाजनाचा एक आपण नमुना स्वीकारलेला आहे, त्या कार्यविभाजनाच्या तत्वाला हे पूर्णतः हरताळ फासणार आहे. हे मला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचं. याला एक पुष्टी म्हणून एक मुद्दा आणि त्याची नंतर आपण चर्चा करणार आहोत. उल्हास बापट यांच्याकडे मी जातोय, परंतु ह्याच्यात आणखीन एक विनयजी एक मुद्दा असा जोडता येईल तो म्हणजे नद्या जोड प्रकल्प. नद्या जोड प्रकल्प हा अतिशय तांत्रिक, क्लिष्ट आणि तोही इंजिनिअरिंगचा विषय आहे. याच्यावर भाष्य करण्या इतपत किंवा त्यातल्या तांत्रिक बाबींवर भाष्य करण्या इतपत ज्याला आपण काय म्हणू टेक्निकल कॉम्पिटन्सी हा विषय आहे. न्यायिक कॉम्पिटन्सी मी अजिबात म्हणत नाही आहे, ज्युडिशियल कॉम्पिटन्सी हा मुद्दा नाही आहे, परंतु टेक्निकल कॉम्पिटन्सी याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. या प्रश्नाचं उत्तर घेण्या अगोदर एक छोटासा प्रश्न उल्हास बापट यांना. उल्हास बापट हे आपल्याकडे वारंवार होऊ लागलंय आणि न्यायपालिका विरुद्ध विधिमंडळ किंवा न्यायपालिका विरुद्ध मंत्री असा वाद सुरू झालाय. एकीकडे एक सशक्त सरकार आलंय. पूर्वी आपल्याकडे जी दुबळी सरकार होती त्याच्यामुळे न्यायपालिकेला असर्ट व्हावं लागत होतं का, आणि आता एक सशक्त सरकार आलंय त्यामुळे या सशक्त सरकारला आपला अंकुश सर्वांवर असावा असं वाटतंय का? हा संघर्ष जो निर्माण झालाय, वारंवार याच्याविषयी बोललं जात आहे. राष्ट्रपती बोलतायत, उपराष्ट्रपती बोलतायत, नितीन गडकरी बोलतायत, अरुण जेटली बोलतायत, आज राज ठाकरे देखील म्हणाले. राजकीय यांच्या सगळ्या भूमिका आपण बाजूला ठेवूया, परंतु त्यांच्या भूमिकांना आज जनतेचं समर्थन मिळतंय, त्याला पार्श्वभूमी आहे ती नीटची. आपली भूमिका काय आहे उल्हास बापट? डॉक्टर निरगुडकर, आधी मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही जे पॅनेलवर लोक निवडलेत त्याच्यामध्ये मी आणि विनय सहस्रबुद्धे बहुतेक एका बाजूला जाऊ आणि न्यायमूर्ती दुसऱ्या बाजूला जातील आणि बॅलन्स निर्माण होईल अशा तऱ्हेची ही रचना मला दिसते. नानी पालखीवाला, ज्यांना मी भारतातले सर्वश्रेष्ठ कायदेपंडित मानतो, त्यांनी असं विधान केलेलं आहे की डिक्टेटरशिप इज बॅड बट द डिक्टेटरशिप ऑफ द ज्युडिशरी इज द वर्स्ट. तेव्हा आज जे चाललेलं आहे ते डिक्टेटरशिप ऑफ द ज्युडिशरी चाललेलं आहे. आता क्लिअर करतो काही गोष्टी की एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी ही 3 अंग आहेत. लेजिस्लेचरनी कायदे करायचे, एक्झिक्युटिव्हनी अंमलबजावणी करायची आणि ज्युडिशरीनी कायदा इंटरप्रिट करायचा. पण गंमत काय झाली आहे की बाकी 2 संस्थांवरचा विश्वास लोकांचा कमी झाला आहे आणि म्हणजे न्यायालयावरचा विश्वास जो आहे तो अजून आहे. त्यामुळे होत आहे काय की न्यायाधीशांना थोडा जास्त उत्साह येतो आणि त्याच्यामध्ये ती त्यांची लक्ष्मण रेषा जी आहे, तुम्ही तो शब्द अत्यंत परफेक्ट वापरला आहे, ते ओलांडतात. मी फक्त 2 उदाहरणं देतो म्हणजे मग न्यायमूर्तींना त्याच्यावर बोलता येईल. पहिलं उदाहरण म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या 124 कलमाखाली राष्ट्रपतींनी न्यायमूर्तींची अपॉइंटमेंट करायची असते आणि त्यासाठी सल्ला फक्त सुप्रीम कोर्टाचा घ्यायचा असतो. सुप्रीम कोर्टाने हळूहळू राज्यघटना बदलत ही जी कलेजियम पद्धत आणली आहे याच्यामध्ये आता न्यायमूर्ती स्वतःची नियुक्ती करत असतात. म्हणजे यांनी घटना दुरुस्तीच करून टाकली आहे. किंवा 368 खाली घटना दुरुस्ती करता येते तर करता येईल, पण बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर ते आम्ही ठरवणार. म्हणजे
पार्लमेंटचा जो अधिकार आहे राज्यघटनेने दिलेला तो त्यांनी स्वतःकडे घेतलेला आहे. तेव्हा निश्चित स्वरूपात ही लक्ष्मण रेषा ही अखंड ओलांडली जाते आणि सुप्रीम कोर्ट स्वतःचे निर्णय तुम्ही म्हणता ते इतके वेळा बदलतो की जगण्याच्या अधिकाराखाली मला मरण्याचा अधिकार आहे, सुईसाईड करता येईल हे एकदा म्हणायचं, मग म्हणायचं की नाही मरण्याचा अधिकार नाही आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टात काही शहाणपणाचं शेवटचं टोक आहे असं नाही, ते स्वतःचे निर्णय बदलू शकतात. त्यामुळे त्यांनी स्वतःवर थोडंसं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधली अनेक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स त्यांनी फंडामेंटल राईट्स म्हणून आणली. ही घटना दुरुस्ती झाली. हे सुप्रीम कोर्टाचा अधिकार नाही आहे हा. म्हणजे राईट टू एज्युकेशन जे आहे 14 वर्षापर्यंतच्या मुलांचं हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. त्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही चांगलं जगणं म्हणजे त्याच्यात एज्युकेशनचाही अधिकार आला आणि म्हणून आम्ही हा फंडामेंटल राईट म्हणून डिक्लेअर करतो. तर खूप अतिरेक सुप्रीम कोर्ट करत आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे त्याच्यात हायकोर्ट आलंच अर्थात असं मला व्यक्तिगत वाटतं. आता हे न्यायमूर्ती दोघं काय बोलतील त्याच्यावर मी माझं पुढचं सांगतो. बरोबर आहे. तुम्ही आणि विनय सहस्त्रबुद्धे जरी एका बाजूला असले आणि दोन अत्यंत आदरणीय असे न्यायमूर्ती जरी असले तरी इथे मध्ये UN उदय निरुडकर याची काळजी आहे, तेव्हा काळजी करू नका. आपण याच्यावरची त्यांची उत्तरं घेऊया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास प्रभात आहे कोर्टाची लक्ष्मण रेषा. कोर्टाची लक्ष्मण रेषा या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि VS सिरपुरकर आहेत. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट. आपण ज्या महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा करतोय तो आहे न्यायालय आणि सरकार यांच्या अधिकारांच्या लक्ष्मण रेषा नेमक्या कोणत्या. सिरपुरकर साहेब, आता आपण या दोन मान्यवरांनी मांडलेले विचार ऐकले असतील. एक म्हणजे घटनेच्या कलम 124 प्रमाणे सुप्रीम कोर्ट हे एक प्रकारे न्यायालयांच्या नियुक्तीपासून अनेक बाबींमध्ये काही आपल्या मर्यादा ओलांडते का अशा स्वरूपाचा मुद्दा मांडला गेला. मग तो जगण्याचा आणि मरण्याचा अधिकार असेल याविषयीचे मत आहे किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स वर्सेस फंडामेंटल राईट असे देखील मुद्दे मांडले गेले. आपलं मत काय आहे सिरपुरकर? माझं मत अत्यंत स्पष्ट आहे. एक तर उच्चतम न्यायालयाने हे स्वतःहून केलेले नाही आहे. ज्या केशवानंद भारती केसबद्दल बोलण्यात येऊन राहिलेलं आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स, ती सुमारे 6 महिने आर्ग्यू झाली होती. केस पालखीवाल्यांनीच आर्ग्यू केली होती आणि त्या केसवरून बरंच पुढे रामायण झालं. त्यामुळे एक कॅज्युअल रिमार्क्स मारण्यासारखे हे नक्कीच प्रश्न नाही आहेत. ते पुष्कळ जास्त गंभीर, पुष्कळ जास्त दूरगामी परिणामांचे प्रश्न आहेत. सहस्त्रबुद्ध्यांना माझे 2 वाक्प्रयोग आवडले नाहीत. एक म्हणजे चराऊ कुरण. अहो, मेडिकल कॉलेजेस कोणाजवळ आहेत आणि मेडिकल कॉलेजेसच्या ॲडमिशन्स करता, विशेषतः प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या ॲडमिशन्स करता किती डोनेशन द्यावं लागतं हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा, आणि किती फी त्यांनी घ्यावी हे हे त्यांनी बघितलं की द फीस इज ॲस्ट्रॉनॉमिकल. तेव्हा त्या डोनेशन्स दिल्याशिवाय तुम्हाला साधा प्रवेश घेता येत नाही MBBSला. मी पोस्ट ग्रॅज्युएट ॲडमिशन्सची तर कथाच बोलत नाही आहे. तिथे माझ्या माहितीप्रमाणे मी जे ऐकलेलं आहे आणि मी जे अनुभवतो आहे, लाखोंच्या पुढे फिगर गेलेली आहे आता डोनेशन्स. 2 कोटी. असं जर असताना त्याला मी चराऊ कुरण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? इज इट नॉट अ ग्रेझिंग ग्राउंड? दुसरं, मी फक्त त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत जे डोनेशन्स घेतात, जी प्रायव्हेट कॉलेजेस डोनेशन्स घेऊन मेरिट्स डावलून, प्रसंगी मेरिट्स डावलून रेम्या डोक्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. मी त्यांच्याबद्दल बोलतो आहे. त्यांच्याबद्दल बोलताना जर मी चराऊ कुरण म्हटलं असेल तर ते मी पुन्हा बोलायला तयार आहे. मला गळे काढणे या शब्दाबद्दल देखील उच्चारण करण्यात आलं. अहो, तुम्ही जर इतकी वर्ष गप्प बसला होतात आणि एकदम तुम्हाला पुळका आला
आणि एकदम तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या विद्वत्तेची चर्चा करायला लागलात तर ते गळे काढणं नाही तर काय, आणि ते का काढलं जातं याची कारणं सर्वश्रुत आहेत. विद्यार्थ्यांचा मोर्चा त्यांच्याकडे गेला, पालकांचा मोर्चा ज्यांच्याकडे गेला त्यांनी मग त्यांची बाजू धरून धरायची. मी देवेंद्र फडणवीस बद्दल काहीच बोललो नाही आहे, त्यांनीही अशी भूमिका घेतलेली आहे, पण त्यांची भूमिका ही अतिशय संयत स्वरूपाची होती, हे मी नमूद करू इच्छितो. तिसरं, आता 124 बद्दल आणि घटनेच्या 124 बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगून चुकलेलं आहे की त्याच्यावरती बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला स्वतःहून काहीतरी काढून तुम्ही फटाके वाजवायचे नाहीत. अहो, तुमच्याच मुलांची, तुमच्याच आई वडिलांची म्हाताऱ्या त्या झोपेचं खोबरं होतं ना, तुमच्याच आई वडिलांच्या, तुमच्याच मुलांना दमासारखे श्वसन रोग लागतात ना. दिल्लीत ही पोझिशन होती की जर त्या फटाक्यांमुळे दिल्लीच्या वयस लहान 5 वर्षाच्या आतील सगळ्या मुलांना, प्रॅक्टिकली 90% मुलांना हा श्वसनाचे रोग झाले होते. मग हे नाही बघायचं का? तुम्ही सुप्रीम कोर्टाची आक्रमक भूमिका बघता, ती भूमिका आक्रमक होते याचं कारण ती आक्रमित व्हायची गरज असते. जिथे आक्रमक व्हायची गरज नसते तिथे सुप्रीम कोर्टाने कुठलीही आक्रमक भूमिका घेतलेली नाही. आणि तुम्ही फक्त सुप्रीम कोर्टावरती घसरून पडलेले आहात. हायकोर्ट्समध्ये हजारो निर्णय होतात. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचचा निर्णय तुम्ही हे केला. ज्या मेडिकल कॉलेजमध्ये जिथे साधी सुविधा नाही, ज्या मेडिकल कॉलेजला जाणीवपूर्वक ड्रायअप करण्यात येत आहे त्या तिथे काय बोलावं? कॉमन माणूस हा स्पेशालिस्टकडे नाही जात. कॉमन माणूस, सामान्य माणूस हा अजूनही मेडिकलमध्येच जातो. आम्ही पूर्वी मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मेडिकलमध्ये जाणं हा एक शेवटला उपाय होता की त्याला मेडिकलमध्ये नेलं, त्याला मेडिकलमध्ये न्यावं लागलं. सगळे स्पेशालिस्ट तिथून बाहेर पडले. त्याची परत घसरली कारण सरकारने त्याला वेळोवेळी पैसे दिले नाहीत, अनुदानं दिली नाहीत. जी अनुदानं अत्यंत गरजेची होती तीही दिली नाहीत. आता जर सरकार जागं झालेलं आहे आणि सरकारने अनुदान देऊन तिथे मशीन्स बसवलेले आहेत तर तो एक चांगला भाग आहे ना. हायकोर्टाच्या निकालाचा तो एक चांगला भाग आहे. आणि त्याचे टेक्निकॅलिटीज, पैसे द्यायचे की नाही हे ठरवणं तर तुम्हाला करावं लागेल ना. चौकटीत बसून तुम्हाला ते करावं लागेल आणि तुम्ही करणं अपेक्षित आहे. काहीसं थांबवून एका मुद्द्याची आठवण अशी करून देतो की नद्या जोडणी प्रकल्पासारखी जर एखादी गोष्ट असेल की ज्याला निर्णय देताना तज्ञ पाहिजे, त्या ठिकाणी सुद्धा जर न्यायालय बोलू लागलं तर नेमकं काय म्हणायचं आम्ही? नाही, न्यायालय तिथे तज्ञांच्या याच्याशिवाय बोलत नाहीत. एक तुम्हाला सांगतो, मी स्वतः 5 वर्ष सुप्रीम कोर्टात होतो. आम्ही कधीही स्वतःची बुद्धी वापरत नाही तिथे. आम्हाला नेहमी वकिलांच्या थ्रू, आम्हाला नेहमी पक्षकारांच्या थ्रू, आम्हाला नेहमी आर्ग्युमेंट्सच्या थ्रू हा पूर्ण फीडबॅक दिला जातो. तेव्हाच आम्ही बोलतो. आणि तो जो फीडबॅक एक पक्ष देतो तो फीडबॅक दुसऱ्या पक्षाला दाखवण्यात येतो. दुसरा पक्ष त्याचाही मुद्दा खोडून काढू शकतो आणि त्याच्यानंतरच न्यायालय बोलतं. आणि न्यायालय बोलतं कारण न्यायालयानं बोलणं ही त्यावेळीस काळाची गरज असते. चपळगावकर साहेब, याला जोडून तुम्हाला एक प्रश्न असा आहे की प्रशासनाचं अपयश हेच एक प्रकारे न्यायाला किंवा न्यायदानाच्या प्रक्रियेला चालना द्यायला कारणीभूत होतंय की ज्याच्यावर प्रशासनाला आणि पर्यायानं राजकीय पक्षांना आक्षेप आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे की जे 3 स्तंभ आहेत त्यातले 2 स्तंभ खिळखिळे झालेत. त्यामुळे एका स्तंभावरचा भार वाढलेला आहे आणि त्याचा भार आता इतरांना काहीसा आवडत नाहीये. चपळगावकर साहेब, तुमचा प्रश्न चांगला, त्याचं उत्तर तर मी देतो. त्याच्यापूर्वी तुमच्या परवानगीनं प्लीज. उल्हास बापटांनी आता एक जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल आणखी थोडंसं न्यायमूर्ती सिरपूरकरांच्या विवेचनाला पूरक म्हणून सांगणं आवश्यक आहे.
की अनेक वेळा की म्हणजे घटनेच्या बद्दल असं नेहमी म्हटलं जातं की कॉन्स्टिट्यूशन इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट, तो जिवंत दस्तावेज आहे. कारण त्याच्यामध्ये जसं माणसाची वाढ ऑर्गॅनिक होते तशी वाढ घटनेच्या तरतुदींची सुद्धा काळाप्रमाणे थोडी थोडी झाली पाहिजे. आता या ठिकाणी राज्यघटनेमध्ये जसं त्यांनी स्वतःच उदाहरण दिलं की शिक्षण हा एक मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट केलेला नव्हता. आपल्या राज्यघटनेची चर्चा झाली तेव्हा वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य असं स्वतंत्रपणे लिहिलेलं नाही. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यात वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य येईलच असं आपण मानलं. तसं माणसाच्या जगण्याचा अर्थविस्तार करीत आपल्या कोर्टांनी राज्यघटनेला एक नवा अर्थ प्राप्त करून दिला. यात त्यांचं काही चुकलं असं मला स्वतःला वाटत नाही. आता याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण जो मला विचारला तो आणि मी बापटांच्या बद्दल एक सहमत नाही की मी आणि न्यायमूर्ती सिरपूरकर एका बाजूला आणि आपण हे बाकीच्या दोघं एका बाजूला, अशी परिस्थितीच नाही. मी स्वतः माझ्या विवेचनाला प्रारंभ करण्यापूर्वी असं सांगितलं की राष्ट्रीय एकात्मतेसाठी मेडिकलच्या ॲडमिशन भारतभर फिरवाव्यात हे सुप्रीम कोर्टाने केलं, ते मला मान्य नव्हतं. आणि त्यानंतर अगदी अलीकडचं डान्स बार संबंधीचा हे हस्तक्षेप मला मान्य नाही. परंतु उद्या जर कोणी माझा मित्र असं म्हणू लागला की उत्तराखंडबद्दल सुद्धा तुम्ही हस्तक्षेप करायची गरज नव्हती, आमचं सरकार चांगलं आहे, ते करायला पाहिजे, तर मी मात्र सांगेन की न्यायालयानं आपलं कर्तव्य बजावलं याचा मला एक भूतपूर्व न्यायाधीश म्हणून आनंद आहे. म्हणून सरकार जर योग्य रीतीने वागलं तर न्यायालयाला कामच पडू नये हस्तक्षेप करण्याचं. आणि जिथं आणखी एक गोष्ट होते ती मी मुद्दाम सांगितली पाहिजे की अनेक वेळा सरकारची बाजू बरोबर असते, पण माननीय सरकार जे माननीय वकील तिथं उच्च न्यायालयात किंवा दुसरी इतरत्र जिल्हा न्यायालयात नेमतं त्यांना ती माहिती दिलीच जात नाही, कारण त्यांना ती नसते. तेव्हा सरकारची बाजू सुद्धा तिथं नीट मांडली जाते. हे गेली नाही तर न्यायालयाला काही वेळेला चुकीच्या आधारावरती आपला निर्णय द्यावा लागतो. आता सिरपूरकरांनी जे सांगितलं तसं एक अलीकडचं उदाहरण मी आपल्याला सांगतो की नर्मदा धरणाची उंची वाढवावी की नाही असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा मोठी धरणं छोटी धरणं त्या दोन्हींचे तुलनात्मक त्याचे फायदे तोटे याविषयी फार मोठ्या विवेचना झाली. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्याही न्यायमूर्तींना त्या धरण बांधणीच्या शास्त्रातलं काही कळत असं मला बिलकुल वाटत नाही. पण न्यायाधीश हा नेहमी शिकण्याच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत असतो की त्याला जर चांगल्या वकिलांनी आणि त्यातही उत्तम सरकारी वकिलांनी आपली बाजू जर सांगितली व्यवस्थितपणे तर तेव्हा तो ऐकून घ्यायला आणि त्याप्रमाणे आपलं मत बनवायला तयार असतो. पुष्कळ वेळा न्यायाधीशांना ही जी वकिलांची मदत मिळायला पाहिजे, विशेषतः सरकारी वकिलांची, ती मिळत नाही आणि ही ती मिळाली पाहिजे म्हणजे अधिक चांगले निर्णय सुद्धा येऊ शकतील. विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे जाण्याआधी सिरपूरकर सरांना ह्याच्यात काही आणखी गोष्टी ऍड करायच्या. सिरपूरकर सर. नाही, मला गोष्टी ऍड करायच्या नाही. मला हे सांगायचं आहे की गेली 24 वर्ष मी न्यायदानाचं काम करतोय. मला जेव्हा असं दिसतं की एखाद्या बाजूचा वकील लंगडा पडतोय किंवा सरकारी वकील लंगडा पडतोय तेव्हा मी स्वतः त्याचा अभ्यास केलेला आहे. मीच नव्हे तर माझ्या अनेक सगळ्या बंधूंनी तो अभ्यास करून आम्ही ही काळजी घेतो की अन्याय होता कामा नये, केवळ बाजू नाही मांडली गेली म्हणून. हे मी विशेष नमूद करू इच्छितो. विनय सहस्त्रबुद्धे, तुम्हाला उत्तर देण्यासाठी बरेच प्रश्न किंवा तुमच्या मगाशच्या विवेचनावर अनेक टिप्पण्या आल्या आहेत. त्याच्यात आणखीन 2 गोष्टी माझ्याकडून, कारण दोघांची आडनावं कर आहेत आणि माझंही कर आहे आडनाव म्हणून मी करतोय असं समजू नका, परंतु जे 2 मुद्दे मला याच्यात सुचतात ते म्हणजे उत्तराखंड सारखी गोष्ट असेल तेव्हा ते तुम्हाला अप्रिय वाटतं, परंतु याच न्यायालयाने जर जैन हवाला केस, चारा घोटाळा, ताज कॉरिडॉर, 2G स्पेक्ट्रम अशा अनेक घोटाळ्यात जर पुढाकार घेतला नसता तर भ्रष्ट राजकारण्यांना आपण चाप लावू शकलो असतो का? काय सांगाल? नाही, म्हणून मला व्यक्तिशः या वादामध्ये सुद्धा म्हणजे आत्ता जी आपली चर्चा चालली आहे
त्याच्यामध्ये अशी काहीतरी फाळणी आहे की न्यायालयवादी काही आणि न्यायालय विरोधी दुसरे, असं मला अजिबात वाटत नाही. मी न्यायमूर्तींचा, न्यायव्यवस्थेचा पूर्णपणे सन्मान करतो आणि उत्तराखंडाच्या निर्णयाची बरीच चर्चा झाली. राजकीय मंडळींनी घेतलेले निर्णय राजकीय असणं अतिशय स्वाभाविक आहे, परंतु न्यायमूर्तींनी जे निर्णय दिले त्याच्यावर कोणी आलोचना केली, टीका केली असं माझ्या ऐकिवात नाही. आमच्या पक्षाने तर कधीच टीका केलेली नाही. जो निर्णय दिला तो आहे, त्याची समीक्षा होऊ शकते, परंतु त्याच्यावर टीका केलेली नाही. त्यामुळे उठसूट न्यायमूर्तींवर टीका करावी असा आमचा स्वभाव नाही, तशी आमची पद्धत नाही. न्यायमूर्तींनी मला असं वाटतं की हे समजून घ्यायला पाहिजे की राजकारणामध्ये जसं आत्ता सांगण्यात आलं की चराऊ कुरण वगैरे या शब्दप्रयोगाबद्दलची एक छोटीशी चर्चा झाली. माझं असं म्हणणं नाही की राजकारणामध्ये भ्रष्ट मंडळी नाहीतच, पण सगळी महाविद्यालय भ्रष्ट लोकांनीच चालवलेली आहेत असं म्हणणं आणि अशा प्रकारचं एक सार्वत्रिकरण करणं हे देखील अन्यायकारक आहे. आणि त्यामुळे जी अक्षम म्हणा किंवा मी माझी भूमिका स्पष्ट करतोय, त्यामुळे अपात्र माणसं ही जर राजकारणात असतील तर ती न्यायमूर्तींच्या म्हणजे न्यायालयाच्या व्यवस्थेत नसतीलच असं मानण्याचं काही कारण नाही. भ्रष्टाचार आहे, अपात्रता आहे, चुका आहेत, ते सगळीकडे आहेत, कारण आपण सगळी माणसं आहोत. त्यामुळे मानवी मर्यादा ज्या आहेत त्या आहेतच, परंतु त्याचबरोबर आपल्याला घटनेने ज्या काही कार्यविभाजनाची पद्धत घालून दिली की हे काम निवडून आलेल्या लोकांचं, हे काम प्रशासनाचं, हे काम न्यायमूर्तींचं, त्या मर्यादा आपण ओलांडता कामा नयेत. याचं कारण एक लक्षात ठेवलं पाहिजे की लोकशाहीमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांचं एक वेगळं स्थान आहे. अन्यथा तसं जर नसतं तर लोकशाहीला काही अधिकारच राहिला नसता. आणि त्यामुळे निर्वाचित प्रतिनिधी जे उत्तरदायी आहेत, दर 5 वर्षांनी ज्यांना हिशोब द्यावा लागतो, मला असं वाटतं की त्यांच्या निर्णयाला, त्यांच्या विवेकबुद्धीला, ती त्यांच्याकडे नाही असं कोणी म्हणू शकतं, त्याच्याबद्दल माझा काही वाद नाही, परंतु त्यांच्यावर आरोपित केलेल्या विवेकबुद्धीला आपण सन्मानाची भूमिका ठेवली पाहिजे, त्याचा आदर राखला पाहिजे, कारण ते जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न जो याच्यातनं येतोय, मी शिरपूरकर साहेब आपल्याकडे येतोय, जो शेवटचा मुद्दा येतोय तो घेऊन मी जातोय प्रथम उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, म्हणजे आता इतकं सगळं झाल्यानंतर मंत्र्यांनी अशा प्रकारची विधानं, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या सगळ्यांनी विधानं, अनेक महत्त्वाच्या निकालांच्या बाबतीत फ्लिप फ्लॉप लावल्यानंतर, जनतेच्या भावना लक्षात घेतल्यानंतर न्यायपालिका असेल, संसद असेल आणि ॲडमिनिस्ट्रेशन असेल, प्रशासन असेल, यांच्या कार्यकक्षा पुन्हा एकदा पुनर्रचित किंवा पुनर्गठित किंवा त्याचा पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे का, जेणेकरून अशा स्वरूपाची एकमेकांबद्दलची काहीशी कटुता जी मनामध्ये आहे की जी वारंवार व्यक्त होते आणि ती जो आदरणीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि 2 अत्यंत महत्त्वाच्या मंत्र्यांकडून ते टाळता येईल आपल्याला. उल्हास बापट साहेब. हां, नाही काय आहे, आत्ता आधी जे सांगितलं आलं की दिल्लीमध्ये पोल्युशन ज्यावेळी झालं त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने 164 फॅक्टरीज बंद झाल्या आणि तिथलं पोल्युशन खाली आलं आणि तिथली जी केजीतली मुलं होती त्यांना श्वसनाचे त्रास होत होते ते कमी झाले. आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट योग्यच वागलेलं आहे. किंवा याच्या आधी आत्ता 356 कलम, उत्तराखंडचं उदाहरण जे देण्यात आलं, तर राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामधले वाद सोडवणं हे तर सुप्रीम कोर्टाचं कामच आहे, म्हणजे त्याच्यात काहीच शंका नाही आहे. प्रश्न असा आहे की आपली लक्ष्मण रेषा ओलांडून ते पुढे जात नाहीत ना, इथे सगळा प्रश्न येतो. आणि मग हा जो शिक्षणाचा अधिकार आहे, पुन्हा त्याच्यावरच मी येतो, हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये दिलेला आहे की 14 वर्षापर्यंत शिक्षण द्यावं. आता जर का सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा मूलभूत अधिकार झाला, तर त्या मुलांना शिकवण्याकरता जे पैसे लागतात ते आहेत का सरकारकडे? हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे, लेजिस्लेचरने, एक्झिक्युटिव्हने घ्यायचा आहे, सुप्रीम कोर्टाने घ्यायचा नाही. हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळे लक्ष्मण रेषा ओलांडता येणार नाही. आता उदाहरणार्थ आत्ता नीटचं जे आहे त्याच्यात सुद्धा अभ्यासक्रम कुठला ठेवायचा याबद्दल कुठल्या शिक्षण तज्ज्ञांची समिती नेमली होती का? सुप्रीम कोर्टाने कशाच्या आधारावर सांगितलं की CBSE बोर्ड आहे याचाच सिलेबस ठेवावं की जे आता महाराष्ट्रातल्या मुलांना येत नाही आहे? तेव्हा इथे कोणी तज्ज्ञ आले होते का असा माझा प्रश्न आहे. हाच मुद्दा घेऊन जाऊया शिरपूर साहेबांकडे की आता कुठेतरी न्यायालय, प्रशासन आणि विधिमंडळ किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्या कार्यकक्षा पुनर्विचार करायची गरज निर्माण झाली आहे, ऑर इज इट जस्ट अ मॅटर ऑफ परसेप्शन? निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबद्दल मला पूर्ण आदर आहे, नव्हे तो होता आणि राहील. पण जेव्हा कॉन्स्टिट्यूशन घटना निर्माण झाली, त्या घटनेच्या जेव्हा घटना निर्माण झाली तेव्हा
ज्या संकल्पना घटनाकारांनी अभिप्रेत होत्या त्याच्यावरती पुढे चर्चा झाली. संकल्पनांमध्ये लिबर्टी आणि डिग्निटी या संकल्पना होत्या. सुप्रीम कोर्टाने त्या संकल्पना वाढवल्या, फक्त इतकंच केलं की त्या वाढवल्या. आणि त्या वाढवण्याच्या करता, कारण चपळगावकरांनी बरोबर जसं सांगितलं की लॉ इज नेव्हर स्टॅटिक, इट हॅज टू चेंज विथ द टाइम्स. घटनेचंही तेच तसंच आहे. म्हणूनच आंबेडकरांनी घटनेला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं होतं. आणि म्हणून जे उपस्थित केल्या जातात आहेत प्रश्न, ते उपस्थित केल्या जातात ते विचारप्रवर्तक प्रश्न आहेत, विचार करायला लावणारे प्रश्न आहेत, याच्यात शंकाच नाही. पण म्हणून मी हे मानायला तयार नाही की देर इज अ रिफ्ट, दरी झालेली आहे आणि सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्ट असं काही होत आहे. मी हे मानायला तयार नाही. मला हे मान्य नाही. एक शेवटची कॉमेंट थोडक्यात वेळेच्या मर्यादा लक्षात घेता नरेंद्र चपळगावकर साहेब, कुठेतरी आता या दोघांच्या कार्यकक्षा नेमक्या काय आहेत याचा पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे का? कारण हे सगळं जर डायनॅमिक असेल तर आपण बदललेल्या परिस्थितीमध्ये याचा पुनर्विचार करायची गरज आहे का? पुष्कळ गोष्टी ह्या लिखित स्वरूपामध्ये आणि नेमक्या अशा सांगता येत नाहीत. जसं विधिमंडळाचे अधिकार काय आहेत आणि विधिमंडळाचा अवमान केव्हा झाला असं समजावं याची व्याख्या करण्याचं विधिमंडळाने जसं टाळलं आहे, तीच गोष्ट इथं सुद्धा आहे. लोकांचे प्रतिनिधी आणि न्यायालयात बसणारे न्यायाधीश यांनी स्वतःच आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि त्या मर्यादेच्या पलीकडे आपण जाता कामा नये. आणि ते जर अशा प्रकारे अधिक वेळेला जात असतील तर परस्परांनी एकत्र बसून चर्चा करून त्याविषयी आपली स्वतःची मतं तपासून घेतली पाहिजेत. आणि आता निरगुडकरांनी जशी ही चर्चा घडवून आणली तशा चर्चेच्या प्रसंगात एकमेकांच्या विरुद्धचं इथे काही नाही, तर एकमेकांची मतं समजून घेऊन आपल्या सगळ्यांचंच काम अधिक चांगलं कसं होईल याचा विचार करण्यासाठी याची मदत होईल असं मला वाटतं. प्रेक्षको, कोर्टाची लक्ष्मण रेषा या विषयावरची ही रंगलेली आणि अत्यंत विद्वत्तापूर्ण असे फार कमी वेळा प्रसंग माझ्यावर येतात की इतकी विद्वान माणसं आणि विद्वत्तापूर्ण चर्चा मी तुमच्यासमोर सादर करू शकतो. कोर्टाकडून संवैधानिक अधिकारांचं उल्लंघन कसं होतंय, नवनवीन नियम करण्याचा छंद न्यायमूर्तींना कसा लागलाय, कोर्टाकडून कसा या सगळ्याचा अतिरेक होतोय याची अनेक उदाहरणं आज चर्चेत मांडण्यात आली. मात्र कोर्ट स्वतःहून फारच कमी प्रकरणात एखादी कारवाई करतं. एखादा खटला जर समोर आला तरच कोर्टाला त्यात निर्णय घ्यावा लागतो, कारण ते त्यांचं काम आहे. त्याला हस्तक्षेप कसं म्हणणार असा उलट सवाल न्यायमूर्तींनी केला. कोर्ट सरकारच्या कामात अजिबात नाक खुपसत नाही. डान्स बार बंदीबाबत सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करण्याची खरं तर गरज नव्हती. मात्र नीटबाबत सुप्रीम कोर्टानं घेतलेली भूमिका योग्यच आहे आणि उत्तराखंडाबाबत हस्तक्षेप करून कोर्टानं आपलं संवैधानिक कर्तव्य पार पाडलं असं देखील न्यायमूर्तींनी आज स्पष्ट आणि ठासून स्पष्ट केलं. प्रत्येक गोष्ट आपल्या अखत्यारीतली आहे की नाही याचा विवेक न्यायमूर्तींनी बाळगला पाहिजे. न्यायमूर्तींकडूनही एखाद्या बाबतीत अन्याय होऊ शकतो. सुप्रीम कोर्ट अनेकदा स्वतःचे निर्णय बदलतं, त्यामुळे कोर्ट म्हणजे शहाणपणाचं शेवटचं टोक नाही असा युक्तिवाद देखील आज तुमच्या समोर आला. हुकुमशाही वाईटच असते, पण न्याय यंत्रणेची हुकुमशाही ही तर सर्वात वाईट असते. या नानी पालखीवालांच्या जगप्रसिद्ध उद्गारांची यावेळी पुन्हा आठवण करून देण्यात आली. सध्या न्यायालयात तेच करतायत की काय असं देखील लोकांना वाटतंय. याकडे देखील लक्ष वेधण्यात आलं. सुप्रीम कोर्टाच्या विद्वत्तेबाबत उभय बाजूंनी जोरदार युक्तिवाद आणि प्रतिवाद करण्यात आला. लॉ इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या अत्यंत अर्थगर्भ अशा विधानाची यावेळी आठवण करून देण्यात आली. प्रेक्षको, कायदे मंडळ आणि प्रशासन यांच्यावर वचक ठेवायचं काम न्यायालयाचं असतं. मात्र ही भूमिका पार पाडताना न्याय यंत्रणेनं संसद आणि सरकारच्या कामात जास्त हस्तक्षेप करता कामा नये. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली पाहिजे. तिन्ही यंत्रणांनी स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज आहे आणि आपापली लक्ष्मण रेषा इतरांनी सांगायच्या ऐवजी स्वतःच घटनादत्त अशा गोष्टींनी आखून घेण्याची गरज आहे. तरच इथली लोकशाही बळकट आणि सुदृढ होईल. परंतु बरेच दिवसानंतर आमच्या सर्व प्रेक्षकांसमोर अत्यंत विद्वान अशा गृहस्थांना घेऊन एका महत्वाच्या विषयावर चर्चा करता आली याचा विशेष आनंद होतोय. त्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.